नमस्कार मित्रांनो, आज आपण परभणी जिल्हा पोलीस भरती 2016 या पोलीस भरतीच्या पेपरचं विश्लेषण करणार आहोत. तर चला लगेच आपण प्रश्न क्रमांक 1 ला सुरुवात करूया. पुढील व्हाईसरॉय पैकी त्यांच्या कारकिर्दीनुसार सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा. यामध्ये लॉर्ड लिटन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड कॅनिंग आणि लॉर्ड मेयो. तर यांची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची तुम्हाला सिरीज लावायची आहे. तर यामध्ये सर्व ऑप्शन दिले, तर यापैकी बरोबर उत्तर आहे क. हे बरोबर उत्तर आहे, कारण की 3 लॉर्ड कॅनिंग फर्स्ट, 4 लॉर्ड मेयो सेकंड, लॉर्ड कर्झन थर्ड आणि त्यानंतर लॉर्ड लिटन 3 नंबर आणि 4 नंबरला आहे लॉर्ड कर्झन. इथे थोडस हे चुकीचं आलेलं आहे, त्यामुळे मिस्टेक झाली. तर ही तुम्ही सिरियल लक्षात ठेवा. लॉर्ड कॅनिंग, त्यानंतर लॉर्ड मेयो, त्यानंतर लॉर्ड लिटन आणि त्यानंतर लॉर्ड कर्झन. तर ही अशी सिरीज आहे त्यांची. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ ज्या ठिकाणी आहे महाराष्ट्रात 2 ठिकाणी, ते 2 ठिकाण तुम्हाला इथे सांगायचे आहेत. तर ते आहेत कोल्हापूर औरंगाबाद, औरंगाबाद नागपूर, अहमदनगर कोल्हापूर आणि अहमदनगर नागपूर. तर औरंगाबाद आणि नागपूर हे असे 2 ठिकाण आहेत जिथे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. क्रमांक 4, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? यामध्ये राजवर्धन राठोड माहिती व प्रसारण मंत्री, किरेन रिजिजू वित्त राज्यमंत्री, मेनका गांधी महिला व बालकल्याण राज्यमंत्री, प्रकाश जावडेकर पर्यावरण मंत्री. तर यामध्ये बरोबर जोडी आहे किरेन रिजिजू, चुकीची जोडी आहे किरेन रिजिजू वित्त राज्यमंत्री, ही चुकीची जोडी आहे. हे वित्त राज्यमंत्री नाही आहेत. तर नवीन व्हिडिओ जे अपडेटेड व्हिडिओ आहे, जे की पोलीस भरतीच्या जवळजवळ मी तुम्हाला अपडेट करून देईन, की सध्याचे जे कॅबिनेट आहे सेंट्रलचं आणि स्टेटचं सेपरेट 2 व्हिडिओ बनवून देईन. त्यामध्ये मी तुमच्या ह्या गोष्टी व्यवस्थित कव्हर करून घेईन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्याचा तालुका नाही? यामध्ये मानवत, पालम, बोरी, गंगाखेड. जर तुम्ही परभणी जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला याचं नक्कीच उत्तर येऊन जाईल. खूपच सोपं आहे. बोरी हे एक तालुका नाही पण गाव आहे, परभणीतच आहे. पालम, मानवत आणि गंगाखेड हे 3 परभणी जिल्ह्यातील तालुके आहे आणि साहजिकच गंगाखेडचाच आहे मी. तर हे गंगाखेड लक्षात असू द्या परभणीतलं, तिथूनच मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, सन 2015चा उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार. सन 2015चा उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? यामध्ये पिकू आहे, नटसम्राट आहे, पानसिंग तोमर आहे आणि कोर्ट आहे. तर 2015 सालचा प्रश्न आहे. तर त्यावेळेस कोर्ट या मूवीला उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर तुम्हाला 2019 चा डेटा येणार आहे, जी तुमची 2021 ही जी एक्झाम होणार आहे, तर तेही लगेच सांगून देतो मी. जो 2019 चा जो फिल्मफेअर अवॉर्ड आहे, जो की मिळालेला आहे राजी या मूवीसाठी. इमेजद्वारे दाखवतो मी मागच्या स्लाइडमध्ये, मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये मी इमेजद्वारे दाखवलेला आहे. सध्या इमेज माझी सापडत नाहीये. तर लक्षात ठेवा, आलिया भट्टला बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड भेटलेला आहे 2019 सालचा फिल्मफेअर अवॉर्ड, आणि बेस्ट ॲक्टर आहे रणवीर सिंग. तर आलिया भट्टला मिळालेला आहे राजी मूवीसाठी. राजी मूवी ही पण बेस्ट मूवी आहे अवॉर्डमध्ये, बेस्ट मूवी ऑफ द इयर. आणि बेस्ट ॲक्ट्रेस आलिया भट्ट. त्यानंतर बेस्ट ॲक्टर आहे
रणवीर सिंग, तर त्याला मिळालेला आहे पद्मावत या मूवीसाठी. तर हे 3 अवॉर्ड तुम्ही लक्षात ठेवायचे. तर हा जुना डेटा आहे, हा काही येणार नाही. पण तुम्ही जर माझे इतर प्रश्नपत्रिका जर बघितल्या असेल तर मी तुम्हाला लेटेस्ट जो डेटा आहे करंटमध्ये तर तो कव्हर करून दिलेला आहे की आता चला 2015चा हा प्रश्न आहे. तर असं नाही, 2020च्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत त्यामध्ये. प्रश्न क्रमांक 7, लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? प्रश्न क्रमांक 7, लोकसभेची सदस्यता संख्या किती आहे? तर लोकसभा जी आहे आपली सेंट्रलची, तर तुम्हाला तिथल्या सीट्स सांगायच्या आहेत तिथे. तर 545 हे बरोबर उत्तर आहे. 545 ह्या आपल्या लोकसभेच्या सीट्स आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, लोकसभेचं झालं, आता राज्यसभेच्या सीट्स किती आहेत? तर राज्यसभेच्या ही लिहून घ्या तुम्ही, 245. 245 पैकी 233 इलेक्टेड आहेत. इलेक्टेड म्हणजे 233 ह्या निवडून येतात आणि 12 नॉमिनेटेड, जे की राष्ट्रपती नॉमिनेट करतात. तर अशा 233 + 12 अशा 245 हा आकडा तुम्ही 245 आणि 545 हे लक्षात ठेवा. हमखास यावरती प्रश्न येईल. जो करेल तो भरेल. तर हा मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे, तो इथे स्किप करू. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. घृष्णेश्वर जालना, हुजूर साहेब गुरुद्वारा नांदेड. तर हा पहिलाच ऑप्शन चुकीचा आहे. घृष्णेश्वर जालना नाही, औरंगाबाद जिल्ह्यात येतं. हुजूर साहेब गुरुद्वारा नांदेडला आहे. त्यानंतर सय्यद तुराबुल हक परभणीला आहे, हेही बरोबर आहे. आणि औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग माहीतच असेल तुम्हाला, हे हिंगोलीला आहे. तर घृष्णेश्वर हे जालना नाही, औरंगाबाद मध्ये आहे आणि हेही बरोबर आहे. चुकीची जोडी ऑप्शन अ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, प्रश्न मध्ये का सोडते? कारण की मध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता असे इतर काही प्रश्न आहेत, त्यामुळे मी सोडून देत आहे. कारण की ही आपली जीकेची स्पेशल जीके सिरीज आहे. तर जीके सिरीजच का घेतली सुरुवातीला? कारण की जीकेला फार जास्त महत्त्व आहे. जर जीके तुम्ही केलं नसेल तर तुम्ही पोलीस होणारच नाहीत, असं तुम्ही लिहूनही घेऊ शकता. कारण की जीकेचा हा आता परभणी जिल्ह्याचा पेपर मी एक्सप्लेन करतो, यामध्ये 65 प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्त मोठा झालेला आहे. तर 65 प्रश्न तुम्ही बघू शकता मग की जीकेचं वेटेज म्हणजे सांगता येत नाही जीके कितीला येईल, पण जास्तच येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि वरीलपैकी नाही. तर महात्मा ज्योतिबा फुले हे बरोबर उत्तर आहे. शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? जर महाराष्ट्राचा तुम्ही मॅप केला असेल तर यामध्ये छत्तीसगड, गुजरात, गोवा आणि ओडिसा. तर यामध्ये ओडिसा हे राज्य असं आहे की ज्याचा महाराष्ट्राला सीमा लागत नाही. जसं की तुम्ही इथे पाहू शकता, हा आपला महाराष्ट्र आहे. तर या महाराष्ट्राची तुम्ही बाउंड्री तुम्हाला दाखवतो की कोणते कोणते राज्य आपल्याला बाउंड्री लागून आहे. तर इथे बघू शकता तुम्ही गुजरात हे एक राज्य, त्यानंतर इथे मध्य प्रदेश वरच्या भागामध्ये सर्व, त्यानंतर हे जे इथे आहे छत्तीसगड आहे, त्यानंतर इथे तेलंगणा, त्यानंतर इथे कर्नाटक बघू शकता तुम्ही, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. तर हे असं कर्नाटक राज्यानं कव्हर केलेलं आहे. तर हे व्यवस्थितपणे मी दुसऱ्या एका सिरीजमध्ये म्हणजे मॅपची जी सिरीज आणणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला करून देईल की व्यवस्थितपणे हा टॉपिक घेईल. पण तरीही तुम्ही लक्षात असावं म्हणून मी घेतलं. तरी ते छत्तीसगडच्या लगेच इकडे ओडिसा आहे, या ठिकाणी जिथे मी कर्सर फिरत आहे. तर ओडिसाची बाउंड्री आपल्या महाराष्ट्र राज्याला लागत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13,
महेंद्रसिंग धोनी हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे? यामध्ये राजस्थान, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेश. तर धोनी आहे झारखंडचा. तर आता धोनीवरती एक प्रश्न येऊ शकतो. धोनीने आताच रिटायरमेंट घेतलेली आहे. तर कोणत्या महिन्यात घेतली केव्हा घेतली तर त्यांनी लक्षात असू द्या. 15 ऑगस्ट रोजी रिटायरमेंट घेतलेली आहे इंटरनॅशनल क्रिकेटमधून. सर्वच प्रकारच्या आता तो कोणत्याच प्रकारचे इंटरनॅशनल गेम्स खेळणार नाही, त्यामुळे धोनीवरती प्रश्न येऊ शकतो. एवढाच येईल की धोनी कोणत्या राज्याचा आहे किंवा मग धोनी कॅप्टन्सी कधी कोणत्या महिन्यात सोडली असंही येऊ शकतो प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. भारतीय महिला क्रिकेट संघाची सध्याची कर्णधार कोण आहे? तर यामध्ये अंजुम चोपडा, झुलन गोस्वामी, मिथाली राज आणि हरमप्रीत कौर. जशी की मेन्स इंडियन टीम आहे तशी वुमेन्स इंडियन टीम असते, महिला पुरुष अशा दोन. तर पुरुषमध्ये जसं की आपला विराट कोहली कॅप्टन आहे, तसंच महिलांमध्ये मिथाली राज ही आपल्या महिला टीमची कर्णधार आहे. पण ही 2015 सालचा डेटा आहे. 2015चा आहे तर 2020 ची जे की मी ऑगस्ट महिन्यात हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. तर ऑगस्टमध्येही मिथाली राजच या टीमची कॅप्टन आहे. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 16 वरती जाऊया. मध्ये मॅथचा क्वेश्चन आलाय. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोण सध्या जहाज बांधणी खात्याचे शिपिंग केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत? तर यामध्ये सुरेश प्रभू, नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर, अनंत गीते. तर यामध्ये नितीन गडकरी हे बरोबर उत्तर आहे. सुरेश प्रभू हे त्यावेळेस रेल्वे मंत्री होते. आता पियुष गोयल हे रेल्वे मंत्री आहेत. मनोहर पर्रीकर यांचं निधन झालं. हे गोव्याचे मुख्यमंत्री होते. नितीन गडकरी शिपिंग कॅबिनेट मंत्री आहेत, तसेच रस्ते व वाहतूक मंत्रीही आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17. भारतीय संरक्षण प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर यामध्ये डेहराडून, पुणे, नागपूर आणि अहमदनगर. तर यामध्ये पुणे या ठिकाणी भारतीय संरक्षण प्रबोधिनी आहे. प्रश्न क्रमांक 21. खालील राजकीय पक्ष व त्यांचे स्थापना वर्ष यांची योग्य जोडी ओळखायची. तर यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885, राष्ट्रवादी काँग्रेस 2016, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2010 आणि शिवसेना 1960. तर यामध्ये बरोबर जोडी आहे ती तुम्हाला ओळखायची आहे. तर यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885 ही बरोबर जोडी आहे, बाकीच्या चुकीच्या आहेत. प्रश्न क्रमांक 22. जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? यामध्ये नायग्रा फॉल्स, एंजल फॉल्स, जोग फॉल्स आणि व्हिक्टोरिया फॉल्स. तर यापैकी एंजल फॉल्स हा जगातला सर्वात उंच धबधबा आहे. हा क्वेश्चन तसाच राहणार आहे, यामध्ये काही चेंजेस होणार नाही. प्रश्न क्रमांक 23. सन 2016 मध्ये 2020 विश्वचषक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली? तर ही जिंकली आहे वेस्ट इंडिजने. तर तुम्ही मागच्या माझ्या 13-14 प्रश्नपत्रिका केल्या असेल तर तुम्हाला हा प्रश्न हमखास प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये कंपल्सरी दिसेलच, कारण की हा प्रत्येक प्रश्नपत्रिकेला विचारला गेलेला प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हीही लक्षात ठेवा वेस्ट इंडिज. दुसरा एक प्रश्न असा आला होता की 2 वेळेस T20 जिंकलेली टीम कोणती? तर तेही लक्षात ठेवा, तीही वेस्ट इंडिजच आहे, ज्यांनी 2 वेळेस जिंकली आहे. इथे तुम्ही बघू शकताय 2007 पासून 2016 पर्यंत जेवढ्याही विनिंग टीम आहे त्यांची ही लिस्ट आहे. तर 2007 मध्ये जो T20 झाला होता पहिला इंटरनॅशनलचा, त्यामध्ये विनिंग टीम ही आपली इंडियाच होती. MS धोनी हा कॅप्टन होता, सर्वांच्या लक्षात असेल हे वर्ल्ड कप मॅच. त्यानंतर 2009 मध्ये पाकिस्तान जिंकलं, 2010 मध्ये इंग्लंड, 2012 मध्ये वेस्ट इंडिज, 2014 मध्ये श्रीलंका
आणि 2016 मध्ये वेस्ट इंडिज परत. तर अशी ही 2 वेळेस सलग कोण जिंकलं हेही प्रश्न आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता 2012चा T20 वेस्ट इंडिजने जिंकला होता आणि 2016चा ही वेस्ट इंडिजनेच. तर असे तुमचे इथे 3 प्रश्न मी कव्हर करून दिलेले आहेत, तर हे लक्षात ठेवा. तर प्रश्न क्रमांक 24 मध्ये तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे. यामध्ये केळी जळगाव, संत्री सांगली, आंबा रत्नागिरी, द्राक्षे नाशिक. तर हे केळी जळगाव हेही बरोबर आहे, आंबा रत्नागिरी हेही बरोबर आहे, द्राक्षे नाशिक हेही बरोबर आहे, संत्री सांगली ही चुकीची जोडी आहे. म्हणून बरोबर उत्तर ब आहे. ब हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. सन 2016 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून खालीलपैकी कोण उपस्थित होते? तर यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाब शरीफ आणि यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस ओलांद, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन आणि त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस ओलांद. तर याच्या आधीही मी तुम्हाला नोटीस करून दिलेलं आहे की सेम हा प्रश्न आलेला आहे, फक्त फ्रान्स नाव नाहीये, तर ओलांदचं तिथे होलांद आलेलं आहे. तर थोडंफार नावामध्ये बदल असलं तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. ओलांद होलांद जी असेल ती तुम्ही देऊन टाका. तर हा प्रश्न येणार नाहीये आता तुम्हाला. 2018-19 किंवा मग 16-17चा डेटा विचारतील. 16-17चा एवढा जुना तर येणारच नाही, 18-19चा विचारतील. तर ते मी तुमचा वेगळ्या सेपरेट व्हिडिओमध्ये 2011 पासून 2020 पर्यंत कोण होते प्रमुख अतिथी ते सगळे कव्हर करून देईल त्या सिरीजमध्ये. 2011-12 हे एवढं जुनं येऊ शकत नाही. त्यानंतर 2016च येणार नाही, 2019 येऊ शकतं. 2019 तर तुम्ही लिहून घ्या तुमच्याकडे नोट्स असेल तर. तर यामध्ये सिरिल रामाफोसा जे की साऊथ आफ्रिकाचे प्रेसिडेंट आहेत, ते 15 ऑगस्ट 2019 रोजी भारताचे चीफ गेस्ट म्हणून आले होते. 2020चाही प्रश्न आला असता पण लॉकडाऊन असल्यामुळे कोणीही आलं नाही. पंतप्रधान मोदींनी फक्त भाषण देऊन समारोप केला कार्यक्रमाचा. त्यामुळे 2019चाच प्रश्न येऊ शकतो. तर 19 कोण आहेत? सिरिल रामाफोसा, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर यामध्ये गुरु हे बरोबर उत्तर आहे. तर ही तुम्ही पाहू शकता सूर्यमाला. तर ही आपली सूर्यमाला आहे. यामध्ये हा जो आहे गुरु, तर हा गुरु सर्वात मोठा ग्रह आहे. यामध्ये सूर्य बघू शकता, सूर्य, त्यानंतर इथे फर्स्टला येतो बुध ग्रह, त्यानंतर येतो शुक्र 2 नंबरला, त्यानंतर 3 नंबरला येतं पृथ्वी, त्यानंतर 4 नंबरला येतं मंगळ ग्रह. मंगळ झाला की 5 नंबरला येतो गुरु, 6 नंबरला शनी, 7 नंबरला युरेनस, 8 नंबरला नेपच्यून. प्लुटो ग्रह आपल्या सूर्यमालेचा प्लुटो म्हणजे जे बटू ग्रह म्हणतो, तर हा सूर्यमालेमध्ये सध्या नाहीये. तरी मी तुम्हाला दाखवला, कारण की जे की आपल्या आकाशगंगेचे सूर्यमालेचे जे गुणधर्म आहे तो प्लुटो ग्रह, बटू ग्रह तो पाळत नव्हता, त्यामुळे तो वगळण्यात आला आहे. तर ही तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. याच्यावरती बरेच प्रश्न येतात, कोण कितव्या नंबरला आहे, कोण छोटा आहे, कोण मोठा आहे. तर यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल, त्यामध्ये डिटेलमध्ये कव्हर करून घेईल. तर आपला व्हिडिओ जास्त मोठा होतोय. व्हिडिओ जास्त मोठा झाला म्हणून घाबरू नका, कारण की तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे मी व्यवस्थितपणे सर्व करंट अफेअरच्या डिटेल्स घेत आहे. उगाच जुनी प्रश्नपत्रिका तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत नाहीये. प्रश्न क्रमांक 31. राजकीय चळवळीच्या चतुसूत्रीचा कार्यक्रम भारतीय जनतेपुढे कोणी मांडला? चतुसूत्रीचा आहे इथे.
तर यामध्ये दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू. तर यामध्ये लोकमान्य टिळक बरोबर उत्तर आहे. यांनी चतुसूत्रीचा कार्यक्रम जनतेपुढे मांडला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही? यामध्ये लातूर, बीड, जालना आणि उस्मानाबाद. त्यामध्ये उस्मानाबाद बरंच दूरचा जिल्हा आहे, त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याची सीमा लागत नाही. ते बघू शकता तुम्ही, हिंगोली आहे, जालना आहे, बीड आहे, लातूर आहे आणि नांदेड आहे. तर या 5 जिल्ह्यांची सीमा लागते इथे, पण उस्मानाबाद बघू शकता तुम्ही. हा आहे उस्मानाबाद, जे की बीड आणि लातूरच्या खूप पलीकडे आहे, त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याची सीमा बघू शकता तुम्ही, परभणीला लागत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोण प्रसिद्ध सतार वादक आहे? यामध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान, पंडित रविशंकर, भीमसेन जोशी आणि शिवकुमार शर्मा. तर यामध्ये पंडित रविशंकरजी हे सतार वादक आहेत. प्रश्न क्रमांक 34, ईडन गार्डन क्रिकेट स्टेडियमचे मैदान कोठे आहेत? यामध्ये कोलकाता, बेंगलोर, दिल्ली, चेन्नई यापैकी कोलकाता या ठिकाणी ईडन गार्डन क्रिकेटचे स्टेडियम आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 35, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर यामध्ये हा रिपीटेड प्रश्न आहे, बरेचदा रिपीट झालेला आहे, त्यामुळे डायरेक्ट सांगतो, 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? यामध्ये औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर आणि सोलापूर. तर यामध्ये कोल्हापूर हे असं ठिकाण आहे जिथे पोलीस आयुक्तालय नाहीये. प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. यामध्ये भरतनाट्यम तामिळनाडू, ओडिसा, कुचिपुडी कर्नाटक आणि कथकली केरळ. तर यामध्ये कुचिपुडी कर्नाटक ही चुकीची जोडी आहे, बाकीच्या सर्व बरोबर जोड्या आहेत. कुचिपुडी हे कर्नाटक हे चुकीची जोडी आहे. तर या छोट्याशा मॅपद्वारे मी तुम्हाला काही राज्यांचे दाखवत आहे. तर कुचिपुडी मी जसं की आता सांगितलं तुम्हाला, हा आंध्र प्रदेशचा डान्स आहे, फोक डान्स. तर हे कुचिपुडी जे चुकीचं उत्तर आहे ते बरोबर उत्तर आहे आंध्र प्रदेशचं. त्यानंतर भरतनाट्यम लक्षात ठेवा तामिळनाडूचं. त्यानंतर मोहिनीअट्टम आणि कथकली हे 2 महत्त्वाचे आहेत खूपच, हे आहेत केरळाचे. मोहिनीअट्टम आणि कथकली हे केरळाचे. त्यानंतर ओडिसाचे ओडिसी, जे की आता ऑप्शनमध्ये पाहिलं. त्यानंतर कथक हे एक लक्षात ठेवा महत्त्वाचं, उत्तर प्रदेश. आणि सथिया हे आहे आसामचं. मणिपुरी हे मणिपूरचं. तर हे असे महत्त्वाचे आहेत. यामध्ये कथक, मोहिनीअट्टम, कथकली आणि कुचिपुडी, तर हे 3च तुम्ही लक्षात ठेवा. 3 आणि हे भरतनाट्यम. यावरती याच्या पलीकडे प्रश्न जाणार नाही, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी पेशव्यांची त्यांच्या कलानुक्रमे सुरुवातीपासून अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा. यामध्ये बाळाजी विश्वनाथ, पहिले बाजीराव आणि पहिले माधवराव. तर यांची सिरीज लावायची आहे तुम्हाला. तर यामध्ये बरोबर जी सिरीज आहे ती सुरुवातीला येतात बाळाजी विश्वनाथ, त्यानंतर येतात पहिले बाजीराव, त्यानंतर येतात बाजीराव आणि त्यानंतर येतात पहिले माधवराव. तर यांनी दिलेली सिरीज जी आहे तीच बरोबर आहे, त्यामुळे अ ब क ड हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो? यामध्ये घरमाशी, मधमाशी, एनोफिलीस डासाची मादी आणि ढेकूळ. तर रिपीट झालेला प्रश्न आहे, बरेचदा तुम्ही प्रश्नपत्रिका बघून घ्या. एनोफिलीस डासाची मादी ही यामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. प्रश्न क्रमांक 44, बलात्कार पीडित महिलांसाठी आर्थिक मदतीकरता खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित आहे? यामध्ये सुकन्या योजना, दामिनी योजना, बेटी बचाव योजना आणि मनोधैर्य योजना. तर यामध्ये मनोधैर्य योजना ही बरोबर आहे, बलात्कार पीडित महिलांसाठी आर्थिक मदतीकरता. प्रश्न क्रमांक 45, भारतात सध्या एकूण किती राज्य आहेत? तर यामध्ये 26,
27, 28 आणि 29. तर 29 राज्य हे बरोबर आहे. 29 राज्य भारतात सध्या आहेत. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणता चढता क्रम पोलीस दलातील हुद्द्यानुसार बरोबर आहे? जर बरोबर आहे हा क्रम तुम्हाला दाखवायचा आहे. तर यामध्ये मी सर्व वाचून दाखवत बसलो तर खूप वेळ निघून जाईल. तर यामध्ये पहिलं जे आहे ते बरोबर आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक, त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक. तर हा असा बरोबर क्रम आहे. पण प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणते साहित्य संगणकाचा भाग नाही? तर यामध्ये अँटेना, माऊस, कीबोर्ड आणि मदरबोर्ड. तर हे 3 आहेत हे बरोबर आहे. अँटेना हे नाही, त्यामुळे हे बरोबर उत्तर आहे. अँटेना कॉम्प्युटरला नसतो. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. यामध्ये प्रतापगड सातारा, नरनाळा अकोला, शिवनेरी रायगड आणि दौलताबाद औरंगाबाद. तर यामध्ये चुकीची जोडी ओळखायची आहे. यामध्ये शिवनेरी रायगड ही चुकीची जोडी आहे, त्यामुळे हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी लेखक व त्यांची पुस्तके यांची योग्य जोडी ओळखा. यामध्ये लक्ष्मण माने झाडाझडती, त्यानंतर आनंद यादव ओपरा, त्यानंतर विश्वास पाटील झोंबी आणि वि स खांडेकर ययाती. तर यामध्ये योग्य जोडी आहे वि स खांडेकर ययाती. योग्य कोणती अयोग्य जोडीमध्ये पण कन्फ्युजन असतं खूप, की योग्य विचारली की अयोग्य, त्याच्यात मध्ये आपण लक्ष कधी वाचण्यामध्ये मिस्टेक होऊ शकते, त्यामुळे व्यवस्थित वाचूनच उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 52. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण? तर विद्यासागर सर्वांना पाठवून गेले. सध्याचे कोण आहेत? सध्याचे जे आहेत ते भगतसिंह कोश्यारी आहेत. लक्षात ठेवा, भगतसिंह कोश्यारी. मुख्यमंत्री कोण आहेत? मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री आहेत अनिल देशमुख. प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी फेसबुकचे संस्थापक कोण आहे? तर यामध्ये मार्क झुकरबर्ग रिपीट आलेला आहे. मायक्रोसॉफ्टचे आहेत बिल गेट्स. फेसबुकचे सांगतो, फेसबुकचे मार्क झुकरबर्ग हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. वॉरेन बफे कोण आहेत? वॉरेन बफे एक बिझनेसमॅन आहेत. शेअर मार्केट्सवरती प्रक्रिया वगैरे देतात चांगल्या, आणि शेअर मार्केटमधून त्यांनी बरेच पैसे कमवलेले आहे, त्यामुळे ते बरेच फेमस व्यक्ती आहेत. बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आहेत आणि स्टीव्ह जॉब हे ॲपल कंपनीचे संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाईन नंबर कोणता? तर 1098 हे लक्षात ठेवा. 1098 चाइल्ड हेल्पलाईन नंबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेले नाही? यामध्ये विंग्स ऑफ फायर, इंडिया 2020, इमॅजिनिंग इंडिया आणि इग्नायटेड माइंड्स. तर इमॅजिनिंग इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलेले नाही, तर हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 60. चाफेकर बंधूंनी पुढीलपैकी कोणाची हत्या केली? यामध्ये रॅड, जॅक्सन, सायमन आणि डॅनियल. तर चाफेकर बंधूंनी, लक्षात ठेवा, रॅडची हत्या केली. प्रश्न क्रमांक 61. आसाम राज्याची राजधानी कोणती? आसामची सर्वांनाच माहिती आहे दिसपूर. सॉरी, इथे नाही, इथे दिसपूर. तर दिसपूरला कन्फ्यूज झालो तुम्ही, तसं कन्फ्यूज होऊ नका. दिसपूर हे बरोबर उत्तर आहे. दिसपूर. 7 सिस्टर, ज्या 7 बहिणी जे म्हणतो आपण, तर हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये यामधली एक तरी राजधानी विचारतात. तर आताचा प्रश्न जे की बघितला आपण, आसामची दिसपूर हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेशची इटानगर हे लक्षात ठेवा.
अरुणाचल प्रदेशची इटानगर, त्यानंतर नागालँडची कोहिमा इथे दिसत आहे, त्यानंतर मणिपूरची इम्फाळ, मिझोरमची आयझोल, त्रिपुराची आगरतला आणि मेघालयाची शिलाँग. तर हे असे 7 राज्य आहेत. तर या 7 राज्यांचं तुम्ही स्क्रीनशॉट काढा, तुम्हाला इथं दाखवलेलंच आहे. आणि हे लक्षात ठेवा, यापैकी एक प्रश्न हमखास असतोच. यामध्ये नागालँड आणि मणिपूर, तर या दोन्हींवरती तर मागच्या प्रश्नपत्रिका बघितली असेल 2-2, 3-3 क्वेश्चन आलेले आहे. प्रश्न क्रमांक 62, खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही? यामध्ये हत्ती, सिंह, बैल आणि घोडा. तर यामध्ये हत्ती हा राजमुद्रेवर प्राणी नाही. यामध्ये सिंह, बैल आणि घोडा हे तिन्ही आहेत. हा रिपीट झालेला प्रश्न आहे. जसं की तुम्ही इथे पाहू शकता, ही आपली राजमुद्रा आहे देशाची. तर यामध्ये एक प्रश्न असा येतो की किती सिंह आहे? तर इथे सिंह 4 आहेत. त्यानंतर इथे जो आहे हा बैल आहे. त्यानंतर हा जो आहे हा घोडा आहे. तर प्राणी किती आहेत हेही विचारतात, कोणते कोणते आहेत हेही विचारतात. तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका बघा, त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. घोडा, बैल आणि सिंह, तर हे 3 प्राणी तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 63, सन 2016 मध्ये युरो कप फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात खेळवण्यात आल्या होत्या? यामध्ये जर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्पेन. यामध्ये युरो कप फुटबॉल स्पर्धा या फ्रान्सला घेण्यात आल्या होत्या. कुठे? फ्रान्सला. प्रश्न क्रमांक 64, ताडोबा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? यामध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा. चंद्रपूर हे बरोबर उत्तर आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67, खालीलपैकी कोणती संयुक्त राष्ट्र संघटनेची युनो पूरक संघटना नाही? यामध्ये शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषद, जागतिक आरोग्य परिषद, आंतरराष्ट्रीय मजूर संघटना आणि रेड क्रॉस. तर संयुक्त राष्ट्र संघटनेची संघटना नसलेली आहे रेड क्रॉस. रेड क्रॉस ही संयुक्त राष्ट्र संघटनेची म्हणजे युनोची पूरक संघटना नाही. प्रश्न क्रमांक 69, भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात डॅशवा नंबर लागतो? यामध्ये 5वा, 6वा, 7वा आणि 8वा. तर यामध्ये 7वा हे बरोबर उत्तर आहे. मागच्या व्हिडिओमध्ये बघून घ्या, सिरियल वाईज सुरुवातीपासून शेवटपर्यंत 7 नंबर पर्यंत कोणते कोणते देश आहेत ते सर्व देश लिस्टमध्ये मी तुम्हाला दाखवले आहेत. जर तुम्हाला हे डिटेल बघायचं असेल तर तुम्ही मागची प्रश्नपत्रिका म्हणजे या आधीच्या प्रश्नपत्रिका बघा, तुम्हाला हा प्रश्न डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला भेटेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71, खालील समाज सुधारक व त्यांची स्थापन केलेल्या संस्था यांची योग्य जोडी ओळखा. यामध्ये राजा राममोहन रॉय आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती रामकृष्ण मिशन, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक समाज आणि त्यानंतर स्वामी रामकृष्ण परमहंस ब्रह्मोस समाज. तर यामध्ये क हे बरोबर उत्तर आहे. महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक समाज ही जोडी बरोबर आहे, योग्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? यामध्ये पूर्णा, प्राणहिता, भीमा आणि इंद्रावती. तर यामध्ये भीमा ही नदी गोदावरीची उपनदी नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73, सुलतान आझलन शाह चषक रिपीट झालेला प्रश्न आहे 2 वेळेस. खालीलपैकी कोणत्या खेळाशी निगडित आहे? तर यामध्ये हॉकी हे बरोबर उत्तर आहे, योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74, नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर 2016 साली नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 77, नटसम्राट या चित्रपटाची प्रमुख भूमिका खालीलपैकी कोणत्या नायकांनी भूषविली आहे? तर यामध्ये सदाशिव आमरापरकर, श्रीराम लागू, सचिन खांडेकर आणि नाना पाटेकर. नटसम्राट मूवी बघितला असेल तुम्ही, तर त्यामध्ये जी
नायकाची भूमिका आहे ती नाना पाटेकरांनी भूषविली आहे. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण हे तुम्ही मला कमेंट करायचं. याचं उत्तर सर्वांनी कमेंट करायचंय. ज्यांना माहित नसेल त्यांनी सर्च करून कमेंट करा. मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 3 वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे. जर माहित नसेल तर तुम्ही त्या प्रश्नपत्रिका बघून घ्या. प्रश्न क्रमांक 79 खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. नरसिंह मंदिर पाथरी, निमगिरी जिंतूर, साईधाम राणी सावरगाव आणि रेणुका देवी पोखर्णी. तर निमगिरी जिंतूर हे बरोबर उत्तर आहे. जिंतूरला जैन समाजाचं ते एक काय म्हणतात ते जैन समाजांचे जे देवता आहेत त्यांचं ते प्रसिद्ध ठिकाण आहे निमगिरी जिंतूर येथे. तिथे जैन समाजाच्या देवांच्या लेण्या आहेत. तर जे जिंतूरचे असतील जे आहेत त्यांना ते माहीतच असेल, परभणीचे असतील त्यांना माहीत असेल, पण जे बाहेरचे आहेत त्यांनीही तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 181 जूल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे. तर जूल हे ऊर्जाचे एकक आहे. लक्षात ठेवा, जूल हे ऊर्जेचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 82 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण. तर 2016 साली भारतीय जनता पार्टीमध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री होते. प्रश्न क्रमांक 84 महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता. तर यामध्ये आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. प्रश्न क्रमांक 87 नांदेड जिल्हा वगळून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश नांदेड पोलीस परिक्षेत्रात होतो. तर यामध्ये नांदेड पोलीस परिक्षेत्रामधले तुम्हाला जिल्हे ओळखायचे आहेत. तर यामध्ये परभणी, लातूर, हिंगोली ही जोडी बरोबर आहे, योग्य आहे. परभणी, लातूर, हिंगोली हे 3 नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये येतात. प्रश्न क्रमांक 89 खालीलपैकी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची त्यांच्या कालानुक्रमे सुरुवातीपासून अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा. यामध्ये विलासराव देशमुख, नारायण राणे, शरद पवार आणि अशोक चव्हाण. यामध्ये बरोबर उत्तर आहे. नंबर 1 ला येतात शरद पवार, त्यानंतर 2 ला येतात नारायण राणे, त्यानंतर 3 नंबरला येतात विलासराव देशमुख आणि 4 नंबरला येतात अशोकराव चव्हाण. तर यामध्ये ब ऑप्शन हे बरोबर उत्तर आहे. 3, 2, 1, 4. तर ही आहे आपल्या मुख्यमंत्र्यांची कालानुक्रमे जोडी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 90 खालीलपैकी कोणाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आद्य क्रांतिकारक म्हणतात. यामध्ये विनायक दामोदर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, दामोदर हरी चाफेकर आणि वरीलपैकी एकही नाही. तर वासुदेव बळवंत फडके यांचा खूप मोठा रोल आहे आपल्या क्रांतिकारी स्वातंत्र्य चळवळीमध्ये. बऱ्याच जणांना याचं उत्तर माहीत असेल, वासुदेव बळवंत फडके. प्रश्न क्रमांक 91 दपनकार असे कोणाला म्हटले जाते. दपनकार हे बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 92 महात्मा गांधीजींच्या आईचं नाव काय. तर पुतलीबाई हे महात्मा गांधीजींच्या आईचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 93 दूरध्वनीचा म्हणजेच टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला. यामध्ये ग्राहम बेल यांनी दूरध्वनीचा टेलिफोनचा शोध लावला. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला होता. प्रश्न क्रमांक 94 पेनिसिलिनचा शोध कोणी लावला. प्रश्न क्रमांक 94 परभणी जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण. तर हा 2016 सालचा आहे. सध्याच कन्फ्यूज होऊ नका. दिवाकर रावते हे भारतीय जनता पार्टीचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर पेनिसिलिनचा शोध कोणी लावला. त्या पेनिसिलिनचा शोध लावला फ्लेमिंग यांनी. तर सायन्स चांगलं करणं गरजेचं आहे. तर शोध कोणी लावला याची सिरीज मी नंतर घेऊन येईल. त्यामध्ये तुमचे फास्टमध्ये तुमचे सर्व सत्यशोधक त्यामध्ये कव्हर केले जातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 99
रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? यामध्ये श्री रंगराजन, रघुराम राजन, जी सुब्बाराव आणि अरविंद सुब्रमण्यम. तर रघुराम राजन हे बरोबर उत्तर आहे. 2016 साली हे 16 साली म्हणजे त्याआधी आणि तेव्हाही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. आणि सध्याचे कोण आहेत? सध्याचे जे गव्हर्नर आहेत ते शक्तिकांत दास आहेत. लक्षात ठेवा, 2020 मध्ये जे करंट आहेत RBIचे गव्हर्नर आहेत ते शक्तिकांत दास आहेत. शक्तिकांत दास हे नाव लक्षात ठेवा, यांच्यावरती हमखास प्रश्न येऊ शकतो. तर मित्रांनो, हे आपले इथे 65 प्रश्न कव्हर झालेले आहेत परभणी जिल्ह्याचे. त्यानंतर मी उद्या परत दुसरा व्हिडिओ आणणार आहे पुणे जिल्ह्याचा. त्यामध्ये मी जवळजवळ 70 प्रश्न आले होते. पुणे जिल्हा पोलीस भरती 70 ते 75 प्रश्न आले होते, ते कव्हर करणार आहे. तर मित्रांनो, माझी ही सिरीज तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करा. यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अजून ॲड करायच्या आहेत त्याही मला सांगा. तर यामध्ये माझ्या चॅनलवरती मी तुम्हाला जवळजवळ 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला कव्हर करून देणार आहे. ते पण जुन्या डेटावरती नाही, तर नवीन डेटावरती कव्हर करून देणार आहे. नवीन डेटा मी फ्रेश डेटा जे की जो सर्व करंटचा आहे ते घेणार आहे. उगाच जुनी प्रश्नपत्रिका आहे एक्सप्लेन करून सांगितली असं नाही, तसं नाही. तुमचे लगेच तिथंच प्रश्न कव्हर करून देतोय, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल. जर तुम्ही 100 प्रश्नपत्रिका करून गेलात तर तुमचं करंट मधलं जेवढं GK आहे, जेवढं करंट मधलं सायन्स आहे, जेवढं करंट मधलं तुमचं पॉलिटिकल किंवा मग सध्याचे जेवढे नियुक्त्या झालेल्या आहेत त्या सर्वच गोष्टी तुमच्या कव्हर होतात. जर तुम्ही माझ्या या आधीच्या प्रश्नपत्रिका केलेल्या असेल तर ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. तर हे सर्व मी तुम्हाला फ्रीमध्ये देत आहे GK. आणि तुम्हाला वाटत असेल की अजून एखादा टॉपिक तुम्हाला पाहिजे आहे तर तुम्ही मला कमेंट करा, मी त्या टॉपिकवरती तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवून देईल. थँक्यू.